तर पवारांच्या पक्षाचा अजेंडा त्यांनाच माहीत. खासदार भेटीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत आमच्या सोबत असल्याचं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी चालल्यात किंवा शरद पवार गटामध्ये काय चालत त्याच्यावर मी बोलणं काही उचित ठरणार नाही. ते तुम्ही सांगताय, मीडियातून ज्या बातम्या येतात त्यात आम्ही ऐकतो. आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाही की कशा करता भेटणार आहेत, अजेंडा काय आहे. मागच्या वेळेला ते भेटले होते, मला सगळ्यांना सांगितलं की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते बोलले, असं ते म्हटले होते. एकदा दोघं जाऊन गेले होते. त्यानंतर पुन्हा ते म्हटले की नाही मी ते जनजीच्या आंदोलनाबद्दल बोललो वगैरे. ते काय म्हणतात काय मला माहिती नाही. काय अजेंडा आहे तर त्यांना माहिती असेल, मला त्यावर काही टिप्पणी करणं योग्य वाटत नाही. पण जोपर्यंत पवार गट सोडून जात नाही तोवर ते आमचे सहकारी, महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. मी असे कधीच करणार नाही की असं होईल तसं होईल. ते तुम्ही करायचं, काटकली करायचं, आम्ही नाही करणार. पण ज्या दिवशी जे घडेल त्या दिवशी पुढची रणनीती आम्ही आखू. खासदारांनी असे प्रश्न घेऊन भेटण्यामध्ये काही गैर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असतो, अण्णाभाऊ भारतरत्न असतो, त्यात काही गैर नाही, अजिबात म्हणत नाही. ते मुद्दे मांडले असतील तर त्याचं स्वागत आहे. पण त्याच्यापेक्षा आणखी त्याला काही राजकीय संदर्भ होता का नाही ते सांगता येत नाही.